नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनल। तर मला तर 4-5 दिवस झालं एवढी सर्दी आणि घसा पण इतका, मला माझी सर्दी होत नाही लवकर, असं पोटात वगैरे ते पावसाळ्यात होतच तसं, पण एवढी होत नाही मला इतकी सर्दी का श्वास पण घेता येत नव्हता, इतकं मला हे व्हायचं। आणि तीन दिवस झालं, 2 दिवस असं झालं की काय, असं जवळच आहे आपलं, 2 मिनिटाचा रस्ता आपला इकडनं, आपल्या जवळच कलर शेतीमधून 2 मिनिटं चालत गेलं तरी 2 मिनिटं। पप्पाची रोज तिथं ट्रिप असते। अरे त्या दिवशी काय झालं माहिती का, रविवार होता वाटतं, मला वाटतं रविवार, नाही शाळेत गेलेले होते। हा शनिवार होता, शनिवार होता, शनिवार पण मला रोज ट्रिप राहते तिकडं, आणि अचानक मला त्या दिवशी ट्रिपच नाही। पप्पा तिकडे नेहमी रेल्वेचं काम चालू, तिथं माल वाहतूकचं ते बनतंय सगळं, तिथं सिमेंट नेऊन टाकणं सगळं काम करावं लागतं। पप्पाच्या तिथं सिमेंट वगैरे टाकतात, पण त्या दिवशी पप्पाची ट्रिपच नाही। असं झालं, तर पप्पाने पाहिलं असतं, लहान पोराला बोलत असतात ते, मी लहान पोराला सगळ्याला बोलतो की जाऊ नका तिकडे, तिकडे खड्डा आहे आणि तिकडे पाणी जमा झालंय, खड्डा असल्यामुळं नेहमीप्रमाणे शाळेत निघाले पोरं, आणि शाळेत गेले आणि शाळेत गेलेच नाही। 2 सख्खे भाऊ 7-8 शाळेच्या नावाने निघाले ते, आणि शाळेच्या नावाने निघाले, आणि एक बाजूच आमचे शेजारचे तेच तिघ पण 7-8 वर्षाचे, 8-9 एवढे, 12-12:30ला तर कळलं। हा, आणि 11-12ला शाळा असती, तर 12ला शाळा असती, तर लेकरांना तिघांनी विचार केला की आपण पोहायला जाऊ, जवळ शाळाचा रस्ता राहिला, असं बाजूलाच आहे, तुम्हाला दाखवेन मी एखाद्या टायमाला क्लिप मध्ये, जवळच आपल्या घरापासून तो 2 मिनिटे कलर शिटीपासून। तर पोरं तिघ गेली, आणि खड्ड्यामध्ये जसे गेले तसे वरती आलेच नाही। 7-8 वर्षाचे तिघ, 2 भाऊ, हा ना, एक भाऊ बाजूचा एक। आता कितीला 12 वाजता डायरेक्ट 2 जण वर आले, तिसरं खाली फसलं गाळामध्ये, लोकांना पाहिलं तिकडे, आणि पुरं पण बॅट बॉल बाजूला खेळत असतात, कोणाचं लक्ष नाही, लक्ष पोरं खेळामध्ये मग्न राहतात, पोहायला गेली, आणि तर इतकं वाईट वाटलं मला की बापरे, काय सांगू, लक्ष ठेवलं पाहिजे। तर सगळ्यांना ज्याचे लहान पोरं त्यांच्याकडे लक्ष ठेवा, पाण्यात जाऊ देऊ नका, त्यांना 3दा विचारायचं, शाळेत गेले का नाही तेव्हा पण फोन करायचा, आई वडील बिचारे आपल्या तिकडेच राहतात, त्यांना वाटलं की शाळेत गेले तर नेहमी रोजच शाळेत, लहानच ना, त्याच्यामुळे खूप त्रास झाला। आणि मग ते तर थोडंसं दुःख माझं विसरलं होतं, मी म्हटलं चला जाऊ द्या। रात्री असं झालं की सगळे आपल्याकडून, तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलंय की आपले गुरु वगैरे सगळे, म्हणजे जेवढे आहेत ते, आपल्याकडून काही रूमा घेतलेल्या लेडीज, आणि काही स्वतः घेतलेल्या, काही भाड्यानं राहतात, भरपूर जण। रात्री तर मला 7 वाजता, मी परत याला नाही गेले, कशाला, ऑफिसला नाही गेले। 7 वाजता मला पप्पा मला म्हणतात की अरे तिकडे गुरुच्या तिकडे खूप गर्दी झाली, काय झालंय काय माहिती। तर मी सांगितलं गर्दी झाली, म्हटलं काय भांडण निडण कोणाचं झालं का काय, मी गुरुला तेच वाटलं, कारण की गुरुचा मला लगेच फोन असायचा पप्पाला, ट्रिप वगैरे असले की मॅडम भाईको भेज दो, ट्रिप है, इसका है असं। तर मी गुरुलाच व्हिडिओ लावते, फोन करते, बाई गुरु पाहिल्याच याच्यामध्ये माझा फोन उचलते, काय झालं असेल गुरुला। मी परत मग एक दोघांना तिकडे केला, हा माझ्या भाडतऱ्याला केला की गुरु म्हणते भाभी गुरु तो कैसे क्यों, रोज मी गुरुला बघते, ते बाकीचे राहतात माझ्या रूम मध्ये, गुरु तिथून येत राहते जात राहते, रोज नमस्ते दोघींचं, मी प्रत्येकाशी हे करत राहते, बोल मला इतकं वाईट वाटलं। हा, ती चक्कर आली वाटतंय, बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडली गुरु, आणि हॉस्पिटलला गेली, काय माणसाचा क्षणाचा भरोसा नाही। मग मला वाटलं आता, मला इतकी सर्दी, पाऊस चालू होता, आम्ही म्हटलं कसं असं मी मोतीला जाणार बाबा। तर काही लोक बोलले नाही उन लोक मी अलग मौत करताय, ऐसा होताय, ते कोणाची मौत दाखवत नाही, तर त्यांची मी म्हटलं बघू आपण जसं असेल तसं, मला जायचं, कारण की इतक्या वर्षापासून आपल्याकडे राहतात, आपल्याकडून इतका विश्वास टाकून आपल्याकडून रूम घेतात, दुसऱ्याला बोलवतात की घ्या म्हणून, कुठून आलेले, हैदराबाद हे ते, किती लांब आलेले बिचारे लोक ते, हा, आणि आपण त्यांना इतकं ते आपल्यावर विश्वास करतात, आपण म्हटलं आपण जावंच लागेल, मला म्हटलं चला तुम्ही बोलले बरं नाही तुला मी जातो, म्हटलं मीच म्हणलं चला आपण जाऊ। तर मग बाबा बोलले की एक काम कर, तू चाललाय तर राहा, मी जातो, आजारी तू नको, म्हटलं नाही ना मला यायचंय। मग मी गेली तिथे, तर आणलं नव्हतं, ट्रॅफिक होती, मग वसईला घेऊन गेलते, वसईला आणता त्यांना 9:30 वाजले,
10-11 वाजले. मग मी तिकडेच थांबले 10-11 वाजेपर्यंत. मग 11 वाजता कसलं आलंय मला वाटलं लय वेगळे करतात बिचारे, तसंच करतात, तोंड दाखवत नाही हे नाही सगळं काही तसंच केलं. त्यांचे सगळे लोक आले, ते असतात बिचारे, ते सगळे लोक आले आणि जशी मौत आहे तशीच केली. पण गुरु नाही होती, कोण मॉडेल होती ना, त्याच्यामुळे त्यांना दफनवलं असं. तर तेच केलं त्यांनी. मी म्हटलं बापरे, काय बोलले, अर्ध्या रात्री घेऊन जातात, कोणाला दिसू देत नाही, त्यांची मौत असं असतं तसं असतं. असं काही नाहीये, जसं हे होतं तसंच करतात बिचारे ते पहिल्या रीतरिवाज. मी म्हटलं असं करतात ना, तर ते लोक बोलले नाही असं काही नाही म्हणे. आता काय राहिलं नाही. हा म्हटलं बरं झालं, इतकी पब्लिक मौतीला गुरुच्या की गुरु तेवढी होतीच चांगली सगळ्यासाठी. तर चला मी आता तुम्हाला गुरुचं एक फोटो पण दाखवेल. मी ते आता पण जाऊन आले त्यांच्या घरी, थोडंसं बसली. काल तर मी रात्री क्लिप नाही घेऊ शकली गुरुचे, ते सगळेजण भरपूर त्यांचे लोक आलेले ना ते सगळेजण. तर मी ते नाही घेतली क्लिप, कारण की मला योग्य नाही वाटलं ते. कोमल बबली बोलली घ्यायची असते, आम्हाला दाखवायचं होतं लास्टचं तो. हा कारण की त्यांना पण लहानपणापासून बघायची हे करायची ना. तर बोलले अगं मम्मी घ्यायची होती क्लिप, आम्हाला पाठवायची. म्हटलं नको बाबा, मला हातात मोबाईलच पकडं वाटाना, इतकं मला कसं तरी झालं. मग आता गेली, ते सगळे बसलेले होते त्यांचे आणि मीच त्यांना घरी इकल्यालं. इतकं भारी ते रूम, मी तर पूर्ण घेतला पण नाही. मी किती दिवसानंतर 8 वर्षानंतर माझ्या बबलीच्या लग्नाला मला पैसे कमी पडू लागले, तर मी तेव्हा मला गुरु बोलली की ये रूम दो ना मुझे मॅडम, मुझे लेना आहे. तर मी सांगितलं नाही ग बाई, मी माझ्यासाठी ठेवलाय, मी बनवला एवढा भारी 3 बेडरूम, हॉल, किचन, लय भारी रूम हॉल. आता तुम्हाला थोडंसंच घेतलंय, पण त्या गुरुनं इतका भारी रूम ठेवला. मी असं 8-7 वर्षानंतर त्या रूम मध्ये पाऊल टाकलं. जशाला तसं वगैरे सगळा संसार वगैरे एकदम व्यवस्थित. आता त्यांची ती नाणी राहील, म्हणजे त्यांचा गुरु असतो ना, गुरुचा गुरु असतो, आणि त्यांचे बाकीचे सगळे लोक त्या रूम मध्ये राहतील असं. तर मी त्यांना बोलून आले की तुम्हाला काही पण गरज पडली कशाचं पण काही पण, तरी मला फोन करायच्या अर्ध्या रात्री. गुरुच्या फोन मध्ये माझा नंबर आहे, माझा नंबर परत घ्या. जसं तुम्हाला काही पण कोणी टेन्शन दिलं, काय झालं, कधी पण काही पण अर्ध्या रात्री मला कॉल करायचा. काही टेन्शन घेऊ नका, बिंदास राहा, जसं तुम्ही गुरु राहायची तसं त्याला गुरुला बोलून आले. तर खुश झाले. मग बसले पप्पा, मी भरपूर वेळ बसलो, थोडीशी क्लिप घेतली, गुरुच्या पाया पडले, त्यांच्या गुरुच्या पाया पडले, आशीर्वाद दिला त्यांनी मला. बसली ना आली. खरंच मला खूप सर्दी आहे, ताप आहे, त्याच्यामुळे एवढे व्हिडिओ पण नाही काढत मी, ब्लॉग बी नाही काढत. तर मी आता हा ब्लॉग इथं चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खरात नाही దాంట్లో 13,500 తీసేయాలి. ఆ 15,000 తీసేసి 1,20,000, మనిషికి 4,000, 1,20,000, 15,000, మనిషికి 500.